यंदाची दिवाळी कोरडी साजरी करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे। लॉकडाऊन काळात बंद असलेल्या हॉटेल व्यवसायामुळे पोटाची खळगी भरणं देखील कठीण झालं आहे। त्यामुळे तोंडावर असलेल्या दिवाळी सणाला हॉटेल कर्मचाऱ्यांना बोनस मिळाला पाहिजे, राज्य सरकारमार्फत मदत निधी मिळाला पाहिजे, तसंच सर्व हॉटेल कामगारांना किमान समान वेतन मिळालं पाहिजे यासह अन्य मागण्यांसाठी जनरल इंडस्ट्रीज कामगार युनियन यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील हॉटेल कामगार संघटनेनं दसरा चौकात शासनाला जाग येण्यासाठी थाळी बजाव आंदोलन केलं। मागण्या मान्य न झाल्यास मंत्र्यांना कोल्हापूर बंद करू असा इशारा देण्यात आला। यांना कोणती सुविधा दिलेली नाही, त्यामुळे यांना किमान 20,000 रुपये लॉकडाऊनच्या काळात प्रत्येकी 5-7 हजार रुपये मिळावेत अशी मागणी घेऊन आणि आता दिवाळी यांची कोरडी जाणार आहे। मंत्र्यांची दिवाळी मोठी होणार आहे, पण यांच्या दिवाळीमध्ये अंधार असणार आहे यांच्या घरांमध्ये। त्या दिवाळीचा प्रत्येकाला बोनस मिळाला पाहिजे आणि सर्व सोयी सुविधा ज्या आहेत यांना लागू व्हायला पाहिजेत। कामगार कायदे जे आहेत ते लागू व्हायला पाहिजे। कामगार कायद्यांमधले सुधारणेच्या नावाखाली केंद्र शासनाने जे काही हल्ले केले आहेत कामगार कायद्याचे, हे या सगळ्याला विरोध करण्यासाठी आम्ही आज थाळीनाद आंदोलन जे आहे ते करत आहोत। हे जर शासनाने नाही लवकर ऐकलं यांच्या मागण्या ज्या आहेत, तर लवकरच मंत्र्यांना पूर्ण कोल्हापूर बंदी आम्ही इथं आज जाहीर करणार आहोत। एकूणच शेकडो कामगारांच्या थाळीनादानं दसरा चौक परिसर दणाणून गेला। या आंदोलनात प्रशांत आंबी, धीरज कटारे, हरीश कांबळे, आरती रेडेकर, सुशांत पोवार, BL बर्गे, अनिल काळे यांच्यासह जिल्ह्यातील शेकडो कामगार सहभागी झाले होते।